हाय हॅलो नमस्ते. मस्त मस्त खुसखुशीत अशी ही कडाकणी, गोड ही नि खुसखुशीत, दिसायलाही छान आहे. तर मग कशी करायची ते पाहूया. त्यासाठी घेतले 2.5 वाटी मैदा, 1 वाटी रवा, 1 वाटी साखर, 2.5 चमचे तेल, पाव चमचा मीठ, 1 चमचा वेलदोडा. परातीत मैदा रवा घालून घ्यायचा. त्यात मीठ व वेलचीची पूड आणि तेलाचे कडकडीत मोहन टाकून पीठ चांगल्या प्रकारे चोळून घ्यायचे. पीठ दोन्ही हाताने चोळायचे. चोळल्यामुळे सगळे तेल एकजीव होते. साखरेची पूड पाण्यात मिक्स करून त्या गोड पाण्याने पीठ मळून घ्यायचे. साखर बारीक वाटली की नाही पाण्यात लवकर विरघळली जाते. चमच्याने विरघळून घ्यायचे आणि थोडे थोडे पाणी घालत पीठ मळून घ्यायचे आहे. पीठ जास्त घट्टही मळायचं नाही आणि पातळही मळायचं नाही. नंतर पीठ आळून येते, त्यामुळे थोडे व्यवस्थितच मळायला हवं. आता साखरेचे पाणी हवे तेवढे घालूनच मग पीठ मळायचं, घट्टवरच मळायचं. त्याचा गोळा करून घ्यायचा. गोळा करून छान गोळा भिजत ठेवायचा. 1 तासासाठी भिजत ठेवायचं. त्यानंतर 1 तास भिजल्यानंतर पीठ मऊ होते. रवा असल्यामुळे थोडंसं रवा भिजला जातो. त्यानंतर लांबट आकाराचे तुकडे, लांबट गोळा घेऊन त्याचे तुकडे चाकूने तुकडे करून घ्यायचे. हे गोळे तयार करून गोल गोळे तयार करून घ्यायचे आणि पातळसर लाटून घ्यायचे. हे गोळे पोळपाटावर चांगले पातळ लाटल्यानंतर थोडे आकसून येतात, त्यामुळे जास्त पातळ लाटायचं आहे. आणि कडकडीत तेलात नव्हे तर जरासं गरम तेलात सुरुवातीला कडकडीत करून घ्यायचं. नंतर मंद आचेवर ठेवून मंद आचेवर थोडंसं कमी गरम हे कडाकणी तळायला ठेवायची, नाहीतर करपली जाते. मोठ्या आचेवर ठेवले तर करपली जाते. हे बघा, अशी छान खुसखुशीत तयार झाली कडाकणी. दिसायलाही छान आणि खुसखुशीतही आणि खायलाही छान. मग